नमस्कार. गावाकडच्या 50 बातम्या या बुलेटिनची सुरुवात आपण एका ब्रेकिंग न्यूजने करतो आहोत. राज्यातील प्रलंबित आणि बहुप्रतीक्षित महानगरपालिका निवडणुकीबाबत घडामोडींना वेग आलेला आहे. राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका एकाच टप्प्यात होणार आहेत अशी शक्यता वरिष्ठ सूत्रांनी वर्तवली आहे. तसंच येत्या काही दिवसांमध्ये आचारसंहिता लागू होणार असल्याची शक्यताही व्यक्त होते. सूत्रांनी ही माहिती दिली आहे की राज्यातील सगळ्या महापालिकांच्या निवडणुका एकाच टप्प्यात घेण्याचा निवडणूक आयोगाचा विचार आहे आणि त्यानुसार पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये आयोग या संदर्भातली घोषणा करू शकतं. आज नंतर कधीही आचारसंहिता लागू होऊ शकते असं सांगण्यात येत आहे. महत्त्वाचं म्हणजे 12 जानेवारीपर्यंत मतदान आणि दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर होऊ शकतो अशी माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. दुसरीकडे काही महापालिका अशा आहेत जिथे 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आलेली आहे. यात नागपूर आणि चंद्रपूर या मनपांचा समावेश आहे. त्यामुळे या ठिकाणी निवडणुका होतील की नाही अशी शंका होती, पण आता या ठिकाणी देखील निवडणुका होणार आहेत अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या अधिकृत घोषणेकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे. आता आपण एक सविस्तर स्पेशल रिपोर्ट बघूया. राज्यामध्ये 2019 सालात मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथी झाल्या. अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात लवकरच मोठ्या घडामोडी घडतील असे संकेत दिले. प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यात. प्रकाश आंबेडकरांच्या विधानाची चर्चा. अमित शहा सारख्याला सुद्धा एकनाथ शिंदे आपल्या खिशामध्ये टाकू शकतात. राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होणार. एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहेत का अशी परिस्थिती उभी राहिली असं मी त्या ठिकाणी मानतोय. प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यानं राजकारण तापलं. प्रकाश भाऊ आंबेडकर मोठे नेते आहे. अशा पद्धतीने दुसऱ्या पक्षामध्ये काहीतरी सनसनाटी निर्माण करणारं वाक्य त्यांच्याकडून अपेक्षित नाहीये. राज्यात महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. महायुतीसोबत मवियाच्या घटक पक्षांनी कंबर कसायला सुरुवात केली. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना आणि भाजपात अनेक ठिकाणी वादही झडले होते. मात्र या निवडणुकीचं मतदान पार पडल्यानंतर शिवसेना आणि भाजपनं अनेक ठिकाणी एकत्रितपणे निवडणूक लढवण्यावर दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये एकमत झालंय. यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी एकनाथ शिंदेंबाबत वक्तव्य केलंय. म्हणून मी म्हणालो ना की अमित शहा सारख्याला सुद्धा एकनाथ शिंदे आपल्या खिशामध्ये टाकू शकतात. ही असणारी एकनाथ शिंदेची किमया असं मी त्या ठिकाणी मानतो. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे आणि शरद पवारांची बैठक झाल्याचं सांगत यातून योग्य संदेश देण्यात आल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले. याच भेटीचा उल्लेख करत प्रकाश आंबेडकरांनी मोठं विधान केलंय. एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहेत का अशी परिस्थिती उभी राहिली असं मी त्या ठिकाणी मानतोय. शरद पवार हे सारं चाणक्य म्हणून मानल्या जातात. ही वस्तुस्थिती आहे, त्यांना नाकारता येत नाही. पण मध्यंतरी एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची बैठक झाली. त्या बैठकीच्या निमित्ताने जे काही संदेश द्यायचे होते ते संदेश त्या ठिकाणी दिले अशी परिस्थिती आहे. आणि आता बघायचा वेळ आहे की एकनाथ शिंदे पुन्हा आपल्या पदरामध्ये मुख्यमंत्रीपद पाडून घेता येत का. आगामी महापालिका निवडणुकीत अनेक महापालिकांमध्ये जागा वाटपावरून शिवसेना आणि भाजपात रस्सीखेच होणारच आहे. अशातच प्रकाश आंबेडकरांनी एकनाथ शिंदेंबाबत केलेल्या वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे. नाही, मला वाटतं ज्या राजकीय घडामोडी घडत आहेत, मुंबई महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणार भाजपनं सांगितलं होतं, परंतु प्रदेशाध्यक्षांना जाहीर करावं लागलं. त्या आम्ही
युतीतच या ठिकाणी लढणार, काहीतरी शिजत असणार. प्रकाश आंबेडकरांनी राज्यातील राजकीय परिस्थितींबाबत केलेलं वक्तव्य भाजप नेत्यांना मात्र रुचलेलं नाही. प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या वक्तव्यावर भाजप नेत्यांनी निशाणा साधलाय. नाही म्हणजे भीती वाटतंय की शक्यता वाटतंय हे माहीत नाही. त्यांना भीती वाटतंय का मला माहीत नाही. त्यांना याच्यावर बोलण्याचं काही कारणच नाही आहे. प्रकाश भाऊ आंबेडकर मोठे नेते आहे. अशा पद्धतीने दुसऱ्या पक्षामध्ये काहीतरी सनसनाटी निर्माण करणारं वाक्य त्यांच्याकडून अपेक्षित नाही आहे. आणि त्यांचा माझ्या माहितीप्रमाणे अशा पोपटपंची भविष्यावर त्यांचा स्वतःचाही विश्वास नाही आहे. विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते नातू आहे. अतिशय समजदार नेते आहेत. त्यांनी असं भाष्य कृपया करू नये. 2029 पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबच राहणार आहे आणि उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबच राहणार आहे. हे या प्रकारचं मी तुम्हाला आधी सांगितलं की प्रकाश आंबेडकरांना स्वतःच्या पक्षामध्ये काय होऊन राहिलं ते माहीत नाही. तर मग आता भारतीय जनता पार्टीमध्ये काय होणार आहे किंवा काय त्याच्यावर त्यांनी भाष्य नाही करावं. त्यांनी आपला पक्ष बघावं. त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा. भारतीय जनता पार्टीमध्ये काय होऊन राहिलं त्यांना काय करायचंय. राज्यात 2019 नंतर मोठ्या प्रमाणात राजकीय उलटापालटी झालाय. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.